नमस्कार मित्रांनो, आपल्या फार्मा फ्युचर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फार्मसी ऑफिसर एक्झाम जी 28 फेब्रुवारी 2021ला झाली त्याचे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आज आपण जवळपास 21 ते 30 नंबरचे क्वेश्चन म्हणजे जवळपास 10 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत विथ आन्सर अँड एक्सप्लेनेशन. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजचा पहिला क्वेश्चन आहे, द पॉवर हाऊस ऑफ सेल इज डॅश डॅश. ऑप्शन ए गॉल्गी बॉडी, ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रिया, ऑप्शन सी रायपोसोम आणि ऑप्शन डी इज न्यूक्लियस. नाव आपण बघूयात आन्सर विथ एक्सप्लेनेशन. रायबोझोमला म्हणतात साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन द सेल इज नोन ॲज रायबोझोम. साईट ऑफ एन्झाईम सिक्रेशन इन द सेल त्यालाच गॉल्गी बॉडी म्हणतात. अँड द पॉवर हाऊस ऑफ सेल इज नोन ॲज मायटोकॉन्ड्रिया. सो राईट आन्सर विल बी द मायटोकॉन्ड्रिया. हे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर बघूयात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, साईट ऑफ बायोकेमिकल सिंथेसिस. बायोकेमिकल सिंथेसिसचे साईट कोणते? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि न्यूक्लियसमध्ये काय असतं? इट सिक्रेट द रायबोझोम, म्हणजे रायबोझोम सिक्रेट करतं इन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 बघूयात. द एक्झाम्पल ऑफ सल्फोनेरिया डॅश डॅश इज द एक्झाम्पल ऑफ सल्फोनेरिया. सल्फोनेरियाचं एक्झाम्पल आपल्याला सांगायचं खालीलपैकी. ऑप्शन ए आहे मिटफॉर्मिन, ऑप्शन बी टॉल ब्युटामाइड, ऑप्शन सी रॉसिग्लिडाझोन आणि ऑप्शन डी इज रिपाक्लिमिड. ओके, आता वन बाय वन डिस्कस करूया. क्लासिफिकेशन ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. हे खालचं क्लासिफिकेशन आहे ओरल हायपोग्लायसेमिक एजंटचं. जे असे ड्रग जे डायबेटिक्स मेलायटिसला यूज केले जातात ॲज अ ओरली. ओके, ऑप्शन क्लास फर्स्ट आहे सल्फोनेरिया. सल्फोनेरियाचं एक्झाम्पल आहे फर्स्ट जनरेशन टॉल ब्युटामाइड, म्हणजे टॉल ब्युटामाइड इज अ राईट आन्सर. द सेकंड जनरेशन म्हणजे ग्लिपिझेपान आहे, ग्लिपिझिड, ग्लिकाझाइड आणि ग्लिप्रेड. ओके, त्यानंतर मेग्लेटिन अँड फिनाइलॅनिन अनालॉग त्यामध्ये आहे रिगाग्लिनाइड अँड नॅटेग्लिनाइड. त्यानंतर ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइडमध्ये येतो एक्झिनाटाइड अँड लिराग्लुटाइड. त्यानंतर डायपेप्टाइड पेप्टिडेज 4 इनिबिटरमध्ये येतो स्टिगाग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, सॅक्साबिलिग्लिटिन अँड लिनाग्लिटिन. ओके, त्यानंतर बायग्विनाइड हा क्लास आहे नेक्स्ट वन. त्याचं एक्झाम्पल आहे मिटफॉर्मिन. मिटफॉर्मिन कमिंग अंडर द कॅटेगरी ऑफ बायग्विनाइड्स. देन रॉक्सिडाझोन इज कम अंडर द कॅटेगरी ऑफ थायझोझोलिडिडॉन. ओके, and then ripaglymid is come under the classification of meglitinide. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात. डीपीसीओ. डीपीसीओ मीन्स ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर इज एक्साइड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे हे ॲक्ट कधी पास झाले आपल्याला मेन्शन करायचं आहे. हे क्वेश्चन आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स या सब्जेक्टमधून. ओके, तर बघूयात. ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1985, 1995 म्हणजे 1995, 1987 अँड 1997. राईट आन्सर आहे 1995. आपण बघूयात नंतर डिफरंट ॲक्ट अँड देअर पासिंग इयर्स. फर्स्ट वन इन 1811ला फर्स्ट मेडिकल शॉप ओपन झालं बाय मिस्टर बॅथगेट. ओके, त्यानंतर 1821मध्ये फर्स्ट आयुर्वेदिक शॉप ओपन झालं बाय स्टेनट्रीटने. त्यानंतर 1878ला ओपीएम ॲक्ट पास झालं. 1897ला इपिडेमिक डिसीज ॲक्ट इन 1901ला स्मॉल फॅक्टरी ओपन झाली फर्स्ट इन इंडिया इन कोलकाता बाय बेंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकलच्या मार्फत. त्यानंतर 1919मध्ये पॉयझन ॲक्ट हा पास झाला. 1930मध्ये डेंजरस ॲक्ट हा पास झाला. त्यानंतर 1931 ड्रग इन्क्वायरी कमिटी ही कॉन्स्टिट्युटेड झाली अंडर द चेअरमॅन ऑफ R.N. चोपडा. त्यानंतर 1940मध्ये इम्पोर्ट ऑफ ड्रग बिल ॲक्ट पास झाला. त्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट पास इन 1940 आणि त्याचे रूल जे 1945ला पास झाला. त्यानंतर इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ॲक्ट इट पास इन 1946मध्ये पास झाला. ड्रग ॲक्ट हे 1947ला पास झाला. त्यानंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट पास इन 1947. त्यानंतर बघूयात फार्मसी ॲक्ट. फार्मसी ॲक्टमध्ये जवळपास रजिस्ट्रेशन ऑल प्रोसेस मेन्शन केलेले असतात. तो ॲक्ट पास झाला आहे 1948ला.
त्याबरोबर फॅक्टरी ॲक्ट पण पास झाला 1948ला. अँड देन इंडस्ट्री ॲक्ट इट्स पास इन 1951. त्यानंतर बघूयात 1954 मध्ये ड्रग अँड मॅजिक रिमेडी ॲक्ट म्हणजेच ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट पास झाला आहे. देन प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट ऑल्सो पास इन 1954. त्यानंतर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट हे पास झालं 1955ला. त्यानंतर ट्रेड अँड मर्चंडाइज मार्क ॲक्ट पास इन 1958. त्यानंतर इंडियन पेटंट अँड डिझाईन ॲक्ट 1975ला पास झाला आहे. नार्कोटिक ड्रग अँड सायकोटॉक्सिक सबस्टन्स पास इन 1985. ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर हे पास झालं 1995. सो राईट आन्सर विविध 1995ला ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर ॲक्ट हा पास झाला आहे. त्यानंतर 1955ला इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हे पास झाला. ओके, त्यानंतर बघूयात अकुसर्ट इज अ डॅश डॅश. ऑप्शन आहेत एअर प्रिपरेशन, नेझल प्रिपरेशन, ओरल प्रिपरेशन अँड आय प्रिपरेशन. राईट आन्सर विल बी द आय प्रिपरेशन. त्यानंतर बघूया 25 नंबरचा क्वेश्चन. अ चेलेटिंग एजंट युज्ड इन टू ईज द अक्यूट आयर्न पॉयझनिंग. अक्यूट आयर्न पॉयझनिंगसाठी कोणता चेलेटिंग एजंट यूज केले जातात? ऑप्शन आहेत सोडियम फॉस्फेट, डायमर्कॅप्टोल, फिरोइन आणि डिफेरॉक्झामाइन. Right answer will be the defuroxamine used in the iron poisoning, and then dimercaprol used in the arsenic, lead and mercury toxicity म्हणजेच पॉइझनिंग मध्ये यूज केले जातो. ओके, तर राईट आन्सर विल बी द ऑप्शन डी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26 डिस्कस करूया. द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज लाईक मोर लीड टू द फर्स्ट पास्ट इफेक्ट. म्हणजे बिफोर गोईंग टू सिस्टमिक सर्क्युलेशन आपला ड्रग जो आहे तो मेटाबॉलिझममध्ये जाऊन डिग्रेड होतो, त्यालाच आपण फर्स्ट क्लास मेटाबॉलिझम म्हणतो. आणि जो मॅक्झिमम जो रूट आहे तो लाईकली टू गोईंग टू दॅट्स ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे कोणत्या रूटने आपण जर ड्रग घेतला तो मॅक्झिमम फर्स्ट फास्ट इफेक्ट देईल, तर आपल्याला त्याचं रूटचं एक्झाम्पल सांगायचं आहे. ऑप्शन आहे सबलिंगल रूट, ओरल रूट, इंट्राव्हेनस रूट अँड इंट्रामस्क्युलर रूट. हे बोथ आर पॅरेंटल रूट आहेत. पॅरेंटल रूट असल्यामुळं याचं जास्त रिलेशन नाही आहेत फर्स्ट पास मेटाबॉलिझममध्ये. त्यानंतर सबलिंगल रूट इज डायरेक्टली गोइंग टू सिस्टमिक सर्क्युलेशन बिकॉज आपण टंगच्या खालच्या बाजूला हे ठेवतो. त्यानंतर राईट आन्सर आहे ओरल रूट. ओरल रूट हे जास्त अफेक्ट करतं बाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ड्रग जर आपण ओरल रूटनी घेतलं तर ते अफेक्ट करतं. 27 नंबरचा क्वेश्चन. पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन इज. पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन खालीलपैकी काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कॅन नॉट युज्ड विथ अनकॉन्शियस पेशंट. आपण यूज करू शकतो अनकॉन्शियस पेशंटमध्ये बाय गिविंग द इंट्राव्हेनस रूट. ओके, तर हे रॉंग आहे. जनरली रिझल्ट इन टू लेस ॲक्युरेट डोसेस दॅन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. इट इज दिस ऑल्सो रॉंग बिकॉज पॅरेंटल डोसेस फॉर्मचं जो ॲक्युरेसी असते ही मोर असते ॲज कम्पेअर टू ओरल डोसेस फॉर्म. ओके, त्यानंतर बघूया. इट इज अ स्लो फॉर इमर्जन्सी युजेस. नो, इट इज अ फास्टर in emergency uses and it's usually produce a more rapid response than oral administration. हे राईट आन्सर आहे. हे पॅरेंटल डोसेस फॉर्म हे मोर रॅपिड रिस्पॉन्स देतं ॲज कम्पेअर टू ओरल. सो राईट आन्सर बी विथ द ऑप्शन नंबर सी हे राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28 आपण डिस्कस करूयात. व्हॉट इज द टर्म बायोबिलिटी. बायोबिलिटी म्हणजे काय आहे आपल्याला वन बाय वन सांगायचं आहे. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग डिग्री टू द सबस्टन्स रॉंग. then permeability through the brain barrier. blood brain barrier हे बॅरियर असतं इन बिटवीन द सिस्टीम अँड ब्रेन मधला जो बॅरियर असतो त्याला आपण हे म्हणतो. ओके, देन फॅक्शन ऑफ अनचेंज्ड ड्रग रिचिंग टू द सिस्टमिक सर्क्युलेशन फॉलो बाय एनी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ड्रग कोणत्याही रूटने घेतल्यानंतर तो अनचेंज्ड द सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पोहोचत असेल, जो फॅक्शन त्याचा अनचेंज्ड इन गोइंग टू द सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जर पोहोचत असेल बाय एनी रूट तर त्यालाच आपण बायो अवेलेबिलिटी म्हणतो. सो राईट आन्सर बी बी द ऑप्शन नंबर सी. त्यानंतर आपण ऑप्शन नंबर डी बघूयात. अमाऊंट ऑफ सबस्टन्स इन द युरिन रिलेटेड टू द इनिशियल डोसेस. याला आपण इलिमिनेशन म्हणू शकतो जे युरिनमध्ये ड्रग आलेला आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 29 बघूयात.
or non-drug part added in the formulation, जे असे नॉन ड्रग पार्ट जे फॉर्म्युलेशनमध्ये ॲड करतात टू ॲड डायल्युशनसाठी, स्टॅबलिंग मेंटेनिंगसाठी, टेस्ट मास्किंगसाठी जे नॉन ड्रग पार्ट ॲडेड केले जातात त्याला काय म्हणतात. ओके, ऑप्शन आहेत प्रिझर्वेटिव्ह, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, ॲडिटिव्स अँड बाइंडिंग. आता आपण आन्सर बघूयात वन बाय वन. प्रिझर्वेटिव्ह हे सम एक्झाम्पल आहे बाय ॲडिटिव्स. सो right answer will be the additive but preservative and binding agent. Preservative for example methyl paraben, propyl paraben. ओके, त्यानंतर आपण बाइंडिंग एजंटमध्ये बघूयात डिफरंट टाईप ऑफ नॅचरल गम दॅट ॲकेसिया, ट्रॅकाकांत असेल. त्यानंतर डिफरंट सेल्युलोज डेरिव्हेटिव्स, हे सेल्युलोज हे बाइंडिंग एजंट म्हणून यूज करतात इन द फॉर्म्युलेशन ऑफ टॅबलेट अँड ऑल अनदर फॉर्म्युलेशन. अँड देन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे API, दॅट इज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ॲस्पिरिन टॅबलेट असेल तर ॲस्पिरिन जो असतो तो API असतो, म्हणजे ॲक्टिव्ह परमनंट इन्ग्रेडियंट, म्हणजे असं इन्ग्रेडियंट ज्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल जो इफेक्ट पाहिजे तो इफेक्ट मिळतो, तर त्याला आपण ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणतो. आणि राईट आन्सर आहे ॲडिटिव्स. ॲडिटिव्ह असे एक नॉन ड्रग पार्ट असतो जे फॉर्म्युलेशन ॲड करतात, तो इम्प्रूव्ह द डायल्युशन, स्टॅबिलिटी मेंटेन, टेस्ट मास्किंगसाठी आपण यूज करतो. आणि प्रिझर्वेटिव्ह अँड बाइंडिंग एजंट हे एक्झाम्पल आहेत ॲडिटिव्हचे. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 30. द टर्म बायो ट्रान्सफॉर्मेशन इन्क्लूड. बायो ट्रान्सफॉर्मेशन टर्ममध्ये खालीलपैकी काय असतं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट अकॉम्युलेशन ऑफ सबस्टेन्स इन द फॅट, म्हणजे हे अकॉम्युलेशन आहे, ड्रग अकॉम्युलेट होतो. त्यानंतर बाइंडिंग ऑफ ड्रग टू प्लाझ्मा प्रोटीन, इट इज अ पार्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन, ड्रग डिस्ट्रीब्युशन हे एक पार्ट आहे. त्यानंतर बघूयात अक्युमुलेशन ऑफ ड्रग इन द बॉडी, हे पण एक अक्युमुलेशन आहे. ओके, हे पण एक ड्रग डिस्ट्रीब्युशनचा पार्ट आहे. त्यानंतर बघूयात प्रोसेस ऑफ अल्टरेशन द फिजिकोकेमिकल अँड बायोकेमिकल अल्टरेशन इन द बॉडी, त्यालाच आपण मेटाबॉलिझम और बायो ट्रान्सफॉर्मेशन म्हणू शकतो. ओके, म्हणतो. ओके, तर राईट आन्सर आहे डी, दॅट इज अ प्रोसेस ऑफ अल्टरेशन ऑफ फिजिकोकेमिकल अँड बायोकेमिकल अल्टरेशन इन द बॉडी, मेटाबॉलिझम. यामध्ये जवळपास 2 मेटाबॉलिझम सायकल असतात, फेज 1 आणि फेज 2. ओके, तर फेज 1 फेज 2 मेटाबॉलिझम सायकल असतात आणि त्यालाच बायो ट्रान्सफॉर्मेशन पण असं म्हटलं जातं. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.